आता आपण बघूयात सुपरफास्ट 50 बातम्यांचा आढावा। मनोज जरांगेंकडून उपोषण स्थगित। जरांगेंकडून सरकारला 13 ऑगस्टपर्यंत वेळ। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची मागणी। जरांगे पाटलांच्या 7 ऑगस्टच्या सोलापुरातील सभेला रेकॉर्ड गर्दी करण्याचा निर्धार। माढ्यात झालेल्या बैठकीत सकल मराठा समाजाचा निर्णय। धाराशिवच्या येरमाळ्यात मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ बैलगाडी मोर्चात ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी। उद्यापासून नाशिकच्या मनमाडमध्ये कांदा आणि भुसार मालाचे लिलाव बंद। हमाल आणि मापाडींमधील प्रश्न चिघळण्याची शक्यता। पालघरच्या हुतात्मा चौकात वाढवण बंदराविरोधात 3 दिवसांचं लाक्षणिक उपोषण। जिल्ह्यातील 20पेक्षा जास्त स्थानिक संघटनांचा बंदराविरोधात एल्गार। 26 जुलैला सरकारची अंत्ययात्रा काढून करणार निषेध। पालघर जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ। सूर्या प्रकल्पाचं धामणी धरण 80% भरलं। धरणाचे 3 दरवाजे 40 सेंटीमीटरनं उघडले। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात पावसामुळे दारणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ। धरणातून दारणा नदीपात्रातून 1100 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू। शहापूरमधील तानसा धरण ओव्हरफ्लो। तानसा नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मीरा भाईंदरमध्ये 2 ठिकाणी स्लॅब कोसळल्याची घटना। मीरा रोडच्या आरएनए ब्रॉडवे इमारत आणि बीपी रोडवरील एका दुकानाचा भाग कोसळला। मीरा रोडच्या घटनेत एका महिलेला दुखापत। कोल्हापूर जिल्ह्यावर पुन्हा एकदा महापुराची टांगती तलवार। कोल्हापूर जिल्ह्यातील 81 बंधारे पाण्याखाली। पंचगंगा नदी पुढच्या काही तासात धोक्याची पातळी गाठणार। कृष्णा नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर काकानगर आणि सूर्यवंशी प्लॉट परिसरातील नागरिकांचं स्थलांतर। प्रशासनाने आवाहन केल्यानंतर 8 ते 10 कुटुंबांचं स्थलांतर। गडचिरोली जिल्ह्यात 5व्या दिवशी पूरस्थिती कायम। वैनगंगा आणि गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गोंदिया जिल्ह्यात वैनगंगा नदीला रौद्ररूप। शेती पाण्याखाली। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। महाबळेश्वरमध्ये ऑर्थर सीट पॉइंट परिसरात जाण्यास बंदी। मुसळधार पावसामुळे संभाव्य धोका लक्षात घेत जिल्हा प्रशासनाची खबरदारी। गोदावरी नदीची पूररेषा बदलणार। तब्बल 16 वर्षांनंतर जलसंपदा विभागाला नव्या पूररेषेबाबत प्रस्ताव। भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। साताऱ्यात महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर दरड कोसळली। मुसळधार पावसामुळे खांबिल गाव परिसरात दरड कोसळल्यानं काही काळ वाहतुकीवर परिणाम। सांगलीत पावसाचा हाहाकार। पलूसच्या औदुंबरमधील दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरलं। भाविकांना मंदिराकडे जाण्यास बंदी तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सांगलीतील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ। TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी जुबेर आणि नईम यांनी आयर्विन पुलावरून काढलेली कृष्णा नदीची ही ड्रोन दृश्य। रायगडमधील कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली। आजूबाजूच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। धाराशिवमध्ये बसस्थानकाची दयनीय अवस्था। मुसळधार पावसामुळे बसस्थानकात पाणी साचलं। प्रवाशांना नाहक त्रास। अहमदनगर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस। भंडारदरा 60% तर मुळा धरण 40% भरलं। यवतमाळच्या बेंबळा प्रकल्पाचे 6 दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडले। धरणातून 256 क्युसेक पाण्याचा विसर्ग। कवितेत वापरलेल्या इंग्रजी शब्दावरून पाठ्यपुस्तकातील मराठी भाषा तपासण्याची मागणी। राज्य भाषा सल्लागार समितीची मागणी। रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावर पेव्हर ब्लॉकचं काम सुरू। लोणेरेमध्ये पेव्हर ब्लॉकचं काम हाती। सिंधुदुर्गच्या कणकवलीमधील नांदगाव बाजारात शालेय विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार। विद्यार्थ्यांना विक्री कौशल्याची ओळख व्हावी यासाठी राबवण्यात आला उपक्रम। शिर्डीत साई भक्तांच्या सुविधांसाठी ग्रामस्थांचा भव्य मोर्चा। साई मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर ग्रामस्थांसाठी या मंदिराचे 4ही प्रवेशद्वार खुले करण्यासह मोबाईल चप्पल स्टँडची व्यवस्था करण्याची मागणी। नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा भवनात अभाविपचं आंदोलन। निकालाला विलंब होत असल्यानं विद्यार्थी संघटना आक्रमक। सोलापुरात राज्य सरकार विरोधात प्रहार संघटनेचा मोर्चा। महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बेकायदेशीर नियुक्ती रद्द करा। लक्ष्मी विष्णू मिलच्या कामगारांना घरं द्या। कार्यकर्त्यांची मागणी। यवतमाळच्या ढाणकी नगरपंचायतवर काँग्रेसचा मोर्चा।
घरकुल लाभार्थ्यांची अग्रिम रक्कम जमा करण्याची मागणी. सोलापुरात चिखलठाण ते कुगाव मार्गासाठी मागील 3 दिवसांपासून 4 जणांचं उपोषण सुरू. उपोषणाला महिलांसह ग्रामस्थांचा पाठिंबा. 2 उपोषणकर्त्यांची प्रकृती गंभीर. रत्नागिरीच्या लोटेमाडीसीतील एक्सेल कंपनीमध्ये गॅस गळतीमुळे शेजारील चाळकेवाडीतील नागरिकांना त्रास. चाळकेवाडीतील नागरिक कंपनी प्रशासनावर संतप्त. खेडमधील लोटेमाडीसीमधील गॅस गळतीनंतर ग्रामस्थ आक्रमक. एक्सेल कंपनीचे प्रतिनिधी, पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू. कंपनी परिसरातील वाडी स्थलांतरित करण्याची चाळकेवाडी ग्रामस्थांची मागणी. रत्नागिरीत विजेच्या लफंडावरून ग्रामस्थ आक्रमक. महावितरणच्या कार्यालयावर ग्रामस्थांची धडक. संतप्त ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांना जाब. गुरुपौर्णिमेनिमित्त साईबाबांच्या चरणी 6.25 कोटींची गुरुदक्षिणा. 20 ते 22 जुलै दरम्यान भक्तांकडून 6.25 कोटींचं दान. भाविकांना ऑनलाईन पासावर असलेल्या वेळेतच दर्शन घेता येणार. त्र्यंबकेश्वर मंदिर समितीचा निर्णय. ऑनलाईन पाससाठी भाविकांना 200 रुपये भरावे लागणार. तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा परतीचा प्रवास. इंदापुरातील निमगाव केतकीत पालखी दाखल. आज लासूरनेमध्ये पालखीचा मुक्काम. आषाढी यात्रेत चुकलेल्या 1400 भाविकांना नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात पोलिसांना यश. तीर्थक्षेत्र पोलीस आणि निर्भया पथकाची यशस्वी कामगिरी. पंढरपूर यात्रेमधून नांदेड बस आगाराला 50 लाखांचं उत्पन्न. यात्रेसाठी 46 बसेस सोडण्यात आल्या होत्या. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्न जास्त. नांदेडमध्ये आषाढी महोत्सवाचा उत्साह. काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पावडेंच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन.